नमस्कार, मी श्रावणी काळे. सोयरा एथनिक स्टुडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपलं व्रतबंध कलेक्शन हे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही चॅनल्स थ्रू आपल्याकडे उपलब्ध आहे. तर ऑफलाईन जेव्हा कस्टमर्स येतात तेव्हा आम्हीच त्यांची मापं घेतो आणि आम्हीच त्यांना गाईड करतो. त्यामुळे प्रॉब्लेम येत नाही. पण जेव्हा ऑनलाईन ऑर्डर कोणाला प्लेस करायची असते, पुण्यापेक्षा बाहेर कुठून तरी ऑर्डर प्लेस करायची असते, तेव्हा नेहमी प्रश्न हा विचारला जातो की मापं कशी घ्यायची? बटूची मापं, कुडत्याची, सोवळ्याची, पगडीची ही मापं घरच्या घरी कशी घेता येऊ शकतील आणि त्या संदर्भात गाईड करण्यासाठी मी हा व्हिडिओ करतेय. तर मी स्टेप बाय स्टेप सगळी मापं तुम्हाला बटूची घेऊन दाखवणार आहे. अशाच पद्धतीने मापं घेऊन तुम्ही आपल्या soiraethnics.com या वेबसाईटवरती कोणत्याही प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन पाहिलं तर तिथे साईज चार्ट्स दिलेले आहेत. प्रॉडक्ट इमेजच्या पुढचीच इमेज आपली साईज चार्ट्सची असते. तर ती चेक करून तुम्ही त्या मापांनुसार ऑर्डर प्लेस करू शकता. पहिलं माप मी आता कुर्त्याचं घ्यायला दाखवणार आहे. शॉर्ट कुर्ता, लॉंग कुर्ता दोन्हीचं माप घ्यायला दाखवणार आहे. तर हा इंची टेप जो असतो आपल्या सगळ्यांच्या घरी असतो. नसेल तर तुम्हाला नियरेस्ट जे कुठलं ग्रोसरी शॉप असेल किंवा टेलरिंग मटेरियल शॉप असेल किंवा व्हरायटी स्टोअर असेल, तिथे कुठेही तुम्हाला हा इंची टेप मिळून जाईल. तर तो अवश्य घरी एखादा ठेवावा, हँडी असावा. आपलेही कपडे ऑनलाईन ऑर्डर करताना याचा आपल्याला उपयोग होतो. तर या इंची टेप वरती इंचेस ज्या साईडला आहेत त्या साईडनी आपण मोजणार आहे. मापं कशी घ्यायची ते मी आता तुम्हाला दाखवते. तर असे नॉर्मल कोणतेही कपडे घातलेले असतील तरी आपल्याला मापं घेता येतात. पण शक्यतो मापं घेताना असा ड्रेस घालावा की ज्याचा शोल्डर परफेक्ट आहे बसलेला. अशा कपड्यावरून माप घेणं आपल्याला सोपं जातं, ॲक्युरेट येतं. तर आता आपण कार्तिकची मापं घेऊन मी तुम्हाला दाखवणार आहे. पाठ कर. तर आता ही पाठ केलेली आहे. आपण बघू शकतो की इथे हा रेडीमेड शर्ट असल्यामुळे थोडासा त्याच्या शोल्डर पासून हा इंचभर खाली आलेला आहे. तर आता जेव्हा आपण माप घेऊ तेव्हा आपण अंगावरून ॲक्युरेट माप घ्यायचे. ड्रेसचा शोल्डर मोजायचा नाहीये. कसा मोजायचा ते मी दाखवते. पहिलं टोक या साईडचं हाड फील करायचं, जे आपलं इथे हाड येतं खांद्याचं, त्या हाडापासून पहिलं घ्यायचं आहे आणि दुसरं टोक आपण या हाडापाशी घ्यायचं आहे. इथे घ्यायचे. तर आता बघितलं तर त्याचा एक्झिस्टिंग त्यांनी जो घातलेला शर्ट आहे त्याचा शोल्डर ह्याच्या 1-1 इंच खाली आलाय, पण आपण तसं माप घ्यायचं नाहीये. शोल्डरच्या या हाडापासून ते या हाडापर्यंत असं आपण शोल्डरचं माप घ्यायचं आहे. तुम्ही स्वतःला पण हात लावून पाहिलात तर इथे तुम्हाला हाड लागेल. दंड आपला त्याच्या पुढे येतो, शोल्डरचं हाड इथे येतं, ते माप घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, हे झालं शोल्डरचं माप. त्याच्यानंतर स्लीवचं माप घेताना पण जर हा खांदा उतरलेला असेल आणि तुम्ही इथून स्लीवचं माप घेतलं तर ते तुमचं चुकणार आहे. त्यामुळे ही स्लीव थोडीशी वर करून या हाडापासूनच आपल्याला स्लीवचं माप घ्यायचंय. हा तसा ताट ठेव. हा, इथे जे हाड आपण ह्याच्यासाठी रेफर केलंय शोल्डरच्या मापासाठी, त्याच हाडापासून आपण साधारण रिस्टच्या पुढपर्यंत माप घ्यायचं आहे. अगदी इथेपर्यंत रिस्ट पर्यंत माप घ्यायचं नाहीये, मग ती स्लीव आखूड होईल. थोडं पुढेपर्यंत आपल्याला माप घ्यायचंय. साधारण पंजाच्या मध्यापर्यंत आपल्याला माप घ्यायचं आहे स्लीवचं. त्याच्यानंतर अराउंड चेस्ट माप घेत असताना हात जरा वर कर. या हाईटला आपण माप घ्यायचंय. अराउंड चेस्ट छातीच्या भोवतीचं माप आहे. आणि घेताना असं खूप आवळून पण घ्यायचं नाहीये आणि आम्हाला लूज हवंय म्हणून एवढं लूजही घ्यायचं नाहीये. तर आपण असं एक बोट या टेपच्या आत ठेवून इतपतच लूज माप घ्यायचं आहे. अगदी खूप लूज घ्यायचं नाही, एवढंच लूज माप घ्यायचं आहे आणि अगदी आवळूनही घ्यायचं नाहीये. त्यानंतर अराउंड बेली एक माप घ्यायचं आहे आपल्याला. पोटाभोवतीचं माप घ्यायचं आहे. ते पण असंच एक बोट लूज घ्यायचं फक्त. त्याच्यानंतर खालती अराउंड हिप मेजरमेंट आपल्याला लागणार आहे, ते एक माप घ्यायचं. ही 3 मापं महत्वाची आहेत. जर तुम्ही कस्टमायझेशन ऑर्डर प्लेस करत असाल तर आपल्याला अराउंड आर्महोल सुद्धा माप लागेल. ते मात्र व्यवस्थित घट्ट घ्यायचं. एकच बोट लूज जसं मी आता दाखवलं तसं घ्यायचं, ॲक्युरेट घ्यायचं. त्याच्यानंतर कुर्त्याची लेंथ घेणार आहे आपण. शॉर्ट कुर्ता, लॉंग कुर्ता दोन्हीचं मी दाखवणार आहे. आता पायाला पाय जुळवून ताट उभा राहा. पायाला पाय जुळवून ताट उभं करायचंय. वाकायला सांगायचं नाही, समोर बघायला सांगायचं. बटूची नजर समोर राहिली पाहिजे. त्यांनी वाकून पाहिलं तर हे माप चुकणार आहे, त्याच्यामुळे त्याला समोर बघायला सांगायचं. शोल्डर पासून सुरुवात करायची. शॉर्ट कुर्त्याचं माप
हे साधारण गुडघ्याच्या 4-5 बोटं वर म्हणजे एवढं असलं पाहिजे, मांडीपर्यंत असलं पाहिजे. आणि लॉंग कुर्त्याचं माप गुडघ्याच्या 2 इंच खालपर्यंत घ्यायचं आहे आपण. नीट बघा, गुडघ्याच्या अशी मी 4 बोटं वर ठेवली आहेत, इथपर्यंत आपल्याला शॉर्ट कुर्त्याचं माप घ्यायचंय आणि गुडघ्यापासून 4 बोटं खालती आपल्याला लॉंग कुर्त्याचं माप घ्यायचं आहे. हे झाले शॉर्ट कुर्ता, लॉंग कुर्ता यांची माप. आता तुम्हाला मी सोवळं आणि सलवार म्हणजे बॉटम वेअर जे काही असतील त्याचं माप घ्यायला दाखवणार आहे. त्याच्यासाठी कायम बेली लेवलचं माप घ्यायचंय फॉर वेस्ट, म्हणजे जिथे बांधली जाईल सलवार पॅन्ट, धोतर, सोवळं जे काय असेल ते बांधलं जाईल त्या उंचीला, म्हणजे पोटाच्या वरचं माप घ्यायचंय आपल्याला. एखाद्याला लो वेस्ट वापरायची सवय असेल तरी माप घेताना आपण पोटावरतीच घेणार आहे. ते पण असंच 1 बोट लूज घ्यायचं आहे. सीटघेर सुद्धा 1 बोट लूज घ्यायचा आहे आपण. आणि त्याच्यानंतर उंची जी घ्यायची आहे आपल्याला, सोवळ्याची पर्टिक्युलरली उंची कशी घ्यायची ते मी दाखवते. ताठ उभा राहा, समोर बघ, पायाला पाय जुळव. आता इथून आपण हाईट त्याची मेजर करणार आहे बेली लेव्हल पासून. इथे वरचं टोक आणि खालचं टोक आपण थेट जमिनीला टेकवणार आहे. असं इथेपर्यंत असं आपण घेणार नाहीये माप, आपण जमिनीला टेकवून माप घेणार आहे. हे एवढं सोवळ्याचं माप असणार आहे. सलवार घेताना तुम्हाला जर स्पेसिफिकली अँकल लेंथ हवी असेल तर तुम्ही इथपासून असं माप घेऊ शकता. पण सोवळ्याचं माप घेताना मात्र आपण जमिनीला टच करून ते माप घ्यायचं आहे, कारण सोवळ्याचा असा फॉल असतो, थोडंसं वरती ते ओढलं जातं, तर त्याच्यामुळे माप घेताना आपण पूर्ण उंची त्याची घ्यायची आहे. आता आपण पगडीचं किंवा हेडवेअरचं माप बघणार आहे कसं घ्यायचं. इंची टेप असा इथे धरून कुठून घेतेय बघा, कानाच्या मागून कपाळावरून मी घेतलेला आहे. सगळ्या बाजूनी सेम लेव्हलवरती राहायला पाहिजे. आणि मग हा इंची टेप पूर्ण करून 1च बोट लूज असं आपण माप घ्यायचं आहे कपाळावरनं. फार खाली नाही घ्यायचंय, फार वर नाही घ्यायचंय, फार घट्ट नाही घ्यायचंय. आणि व्यवस्थित एका हाईटवरून आपण हे मेजर केलेलं आहे. हे झालं पगडीचं माप. आता मी तुम्हाला शॉर्ट कुर्ता, लॉंग कुर्ता, बॉटम वेअर, मग ती धोती असू दे, सलवार असू दे, जे काही बॉटम वेअर असेल त्याचं माप घ्यायला दाखवलेलं आहे. पगडी किंवा इतर कोणतंही हेडवेअर असेल, टोपी असेल, पगडी असेल, फेटा असेल, याचं माप कसं घ्यायचं तेही दाखवलेलं आहे. तर जेव्हा तुम्ही साईड चार्ट रेफर कराल त्याच्यामध्ये मेन माप असतात, जसं की शोल्डर, अराउंड चेस्ट, अराउंड वेस्ट आणि त्या टॉपवेअर किंवा बॉटमवेअरची लेंथ आपण मेन्शन केलेली असते साईड चार्टमध्ये. तर ती रेफर करत असताना तुमचं जर अंगावरचं माप शोल्डरचं 12 आलेलं आहे आणि जर गारमेंटचा शोल्डर साईज 11.5 असेल तर तुम्ही त्याच्या 1 साईज वरचा ऑर्डर करायचा आहे करताना. मग त्याची जर 12.25 लेंथ असेल, 12.5 असेल तरी तुम्हाला तेच माप ऑर्डर करावं लागेल, जे तुमच्या घेतलेल्या मापापेक्षा थोडंसं जास्ती असेल. आणि ऑनलाईन ऑर्डर प्लेस करत असताना तुमच्याकडे जर ॲक्युरेट मापं उपलब्ध असतील तर तुम्ही ती ऑर्डर प्लेस करताना स्पेशल नोटमध्ये मेन्शनही करू शकता की आम्हाला बाकी सगळं माप 28 साईजचं बसतंय, फक्त चेस्ट मेजरमेंट जे आहे ते आम्हाला 30 प्रमाणे किंवा 26 प्रमाणे लागणार आहे. तर या नोट्स तुम्ही स्पेशल नोट्समध्ये मेन्शन करू शकता, कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या व्रतबंध कलेक्शन मधले सगळे कपडे हे कस्टमाइज्ड असतात, मेड टू ऑर्डर असतात. त्याच्यामुळे जेव्हा तुमची ऑर्डर येते तेव्हाच आम्ही ते त्या मापानुसार शिवत असतो. त्यामुळे तुम्ही या छोट्या नोट्स ऑर्डर प्लेस करताना ऍड करू शकता आणि त्याप्रमाणे तुमच्या दिलेल्या मापांनुसारच ड्रेस शिवून तुम्हाला डिस्पॅच होणार असतो. तर नक्की या व्हिडिओचा नीट अभ्यास करा आणि त्यानंतरच तुम्ही ऑर्डर प्लेस करा. थँक्यू.